पाऊस आला, थोडा हवा वारा आला की लाईन जाते, मेंटेनन्स कुठेच नाही आहे, म्हणजे लोकांना त्रास. आणि नवीन तुम्ही स्मार्ट मीटर हे प्रकरण चालू केलेलं आहे, तो स्मार्ट मीटर म्हणजे इतकं फास्ट चालते ते की आमचा एक आपले काका होते, त्यांनी आता सांगितलं की आमच्या इथे त्यांनी जाणून मुलीची मीटर लावला. आतापर्यंत आम्हाला 2,000, 2,500, 3,000 बिल येत होता. आता आम्हाला एक महिन्याला 13,000 बिल आलेलं आहे. म्हणजे याचा असा अर्थ आहे की मीटरच्या माध्यमातून पैसे काढणं लोकांपासून ही पद्धत चालू आहे. आमचा याले विरोध आहे. तिथले जे मॅडम आहेत, संपर्क मॅडम, त्यांना चेंबरमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन केलं. विषय असा आहे की शहरामध्ये प्रीपेड मीटर लावण्याचा सक्ती चालू आहे. आमचं म्हणणं होतं की तुम्ही सक्ती करू नका, कारण की तुम्ही ज्यापर्यंत ग्राहकांना तुम्ही संमती घेत नाही तोपर्यंत मीटर लावू नका, असं आमचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तिथे ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की लावायचं असणार तर प्रेमाने लावा, त्यांची संमती घ्या, अन्यथा तुम्ही सक्ती करणार तर आम्ही शहरामध्ये जे येणार त्यांना आम्ही झोपणार, तिथे ते आम्ही सोडणार नाही. आदेश आहे, मुख्यमंत्री महोदयाने सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलं आहे की मीटर लावायचा आहे, सक्ती कुठे करायचं नाही आहे. कारण की शहरामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, गोरगरीब लोक आहेत, ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे तुम्ही मीटर लावा. मीटर लावणं आमचा विरोध नाही आहे, फक्त सक्ती करू नका. आणि लावत असणार तर मग प्रभाग क्रमांक 1 इथून लावा. तुम्ही 2 इथे लावणार, 2 तिकडे लावणार, 4 तिथे लावणार, असं लावू नका. मॅडमनं आम्हाला हे ऑनलाईन कंप्लेंट नंबर दिला होता. आम्ही डायल करते कॉल लागला ते कंप्लेंट नंबरवर. मी सांगितलं बालाजी मॉल प्रभाग 12 मध्ये लाईन गेलेली आहे. तो 20 सेकंद तो कर्मचारी ऑनलाईन कॉल रिसिव्ह करणारा, तो म्हणे की साहेब 30 मिनिटात लाईन येणार आहे. अरे लाईन गेली नाही बाबा, तो कशी येणार? हे कार्यपद्धत आणि पूर्ण अकोला शहरात स्मार्ट मीटरचे नावाने ग्राहकाची आणि लोकांची लूट चालू आहे. आम्ही मॅडमना विनंती करायला आलेलो आहे, सर्व शिवसैनिकचे पदाधिकारी आणि आमचे नेते, की ज्याची परमिशन आहे, ज्या ग्राहकांची त्याची मागणी आहे त्यांनाही स्मार्ट मीटर लावावे. जबरदस्ती महावितरणला ग्राहकासोबत सक्ती करावी नाही, आमची ही विनंती आहे.